खरीप हंगामात 2024च्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये कोणता बदल केला पाहिजे? शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याचा अंदाज 2024 या वर्षाचा आपल्या सर्वांना प्राप्त झालेला आहे। जर आपण या वर्षाचा हवामान खात्याचा अंदाज पाहिला आणि मार्केटमध्ये ज्या पिकाला जे भाव आहेत या दोन्हीचाही जर विचार केला तर या वर्षी शेतकऱ्यांनी जिल्ह्यामध्ये सलग सोयाबीन करण्याऐवजी सोयाबीन अधिक तूर या आंतरपीक पद्धतीकडे जास्त वळावं असं पहिलं आवाहन आणि पहिला बदल आम्ही आपल्या सर्व शेतकऱ्यांना करत आहोत। त्याबरोबरच हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे जून आणि जुलै महिन्यामध्ये सर्वसाधारण पाऊस पडणार आहे। मात्र जे शेवटचे 2 महिने आहेत, ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यामध्ये जास्तीचा पाऊस म्हणजे अतिवृष्टी होण्याची शक्यता दाट आहे। आणि ज्यावेळेस अतिवृष्टी होते त्यावेळेस सोयाबीन आणि तूर या दोन्ही पिकांमध्ये पिवळं पडण्याचं प्रमाण, वाढ खुंटण्याचं प्रमाण आणि मर रोग वाढण्याचं प्रमाण वाढत असतं। त्यामुळे दुसरा बदल जो करावायचा आहे तो म्हणजे या वर्षीची पेरणी ही बीबीएफ पद्धतीवर किंवा टोकन पद्धतीवर किंवा सरी पद्धतीवर करावायची आहे, जेणेकरून जास्तीचा पाऊस हा जमिनीच्या बाहेर निघून जायला मदत होणार आहे। जर शेतकऱ्यांना ह्या पद्धती अवलंबणं शक्य झालं नाही तर पहिल्या कोळपणीच्या वेळेस 5 ओळीनंतर किंवा 6 ओळीनंतर एक सरी काढावी, जेणेकरून या सरीमधून अतिरिक्त पाऊस किंवा अतिरिक्त पाणी जमिनीच्या बाहेर जाण्यास मदत होईल।